असं सुकं चिकन जर तुम्ही घरी बनवलं ना तर ना घरचे विचारतील कधी करणार आहे तू परत, आणि हॉटेलला तर परत कधी जाणार नाही. तर चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी ना मी तेल गरम करत ठेवलं, त्यात कांदा आणि आलं लसूण पेस्ट टाकून त्याला ना लाल होईपर्यंत चांगलं असं परतून घेतलं. आणि त्यात नंतर ना घरातील मसाले, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून ना त्यालाही छान असं 2 मिनटं परतून घेतलं. आणि त्यानंतर त्यात ना टोमॅटो टाकायचा. टोमॅटोला छान वाफत ठेवायचं मीठ टाकून, थोडं एक 4 ते 5 मिनटं तरी ते वाफलं पाहिजे. आणि मी ना चिकन ना त्यात थोडंसं हळद आणि मीठ लावून एक अर्धा तास ठेवलं होतं. तेही त्यानंतरने त्यात चिकन पण ॲड केलं आणि त्याला ना चांगला असं परतून घेतलं मसाला आणि चिकन एक होईपर्यंत. त्यानंतरने त्याच्यावरती ताट झाकून ठेवली आणि तसंच ठेवलं एक 20 ते 25 मिनिट. त्यानंतरने बघा कसं पाणी सुटलं. न पाणी टाकताही चिकनला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची अजिबात गरज नाही. हे बघा असं प्रकारे माझं सुकं चिकन एकदम मस्त तयार झालं होतं. चवीला तर एकच नंबर झालं होतं. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर आवडलंच ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.